आत्ताच राधाला सोडून आलास ना आणि लगेच तिची आठवण येते. अहो असं खरंच काही नाही बाबा, असंच बसलो थोडस छान मोकळ्या हवेत. ठीक आहे. विराजस, मी तुला काम सांगितलं होतं ते बघितलंस का रे? नाही म्हणजे त्या फाईल्स आहेत ना, त्या मला उद्या द्यायचे. कसं आहे, तू पुन्हा जरा कामाकडे लक्ष द्यावंस म्हणून तुला असं म्हण. तेव्हा तुला जमत नसेल ना तर काय हरकत नाही, मी करीन. नाही नाही बाबा, मी करतो, लगेच बसतो हवं तर. मला पण सगळं कळेल त्या निमित्ताने, कळायलाच हवं आहे. की ना? हां, येतो मी. हॅलो, हा दादा, मीच केली आहे बुकिंग. मी इथे मारुती मंदिराजवळ आहे. किती वेळात येत आहे? अहो नाही नाही, खूप लांब नाही आहे, जवळच तर आहे. दादा नाही नाही, हे बघा, मी वाटलं तर 100 रुपये जास्त देते तुम्हाला, पण प्लीज तुम्ही कॅन्सल करू नका. जास्त नको, कशाला जास्त नको बिट्टी, नको. दादा, हॅलो, काय झालं, काय म्हणलं? बुकिंग कॅन्सल केली त्यांनी. मला लवकर निघायला हवं. विराजस जास्त वेळ बाहेर नाही थांबणार. रिक्षा. ए भिट्टी, एक काम कर ना, तू सकाळी जा, हवं तर लवकर जा. हा, इथे रिक्षा मिळणं जरा अवघड आहे का? नाही नाही चंदूशेठ, मला आजच जायला हवं. हा, आजच जायला हवं ना. मग काय करते, काय कर, बसने जाते का? मी येतो तुला सोडायला. नाही चंदूशेठ, बसनी वेळ लागेल, मला लवकर पोहोचायचंय घरी. रिक्षा. इतकं प्रेम करतेस? मी फक्त मला माहितीये तू त्याच्या काळजीने चाललीयस, पण ही अशी बेचैन करणारी काळजी प्रेमातच वाटते बाळा. हा, तुला लवकर जायला हवं. हा, तुला लवकर जायला हवं, त्यासाठी बिट्टी सायकल घेऊन जा.